ठीक आहे ना. हा 10 तर कॅन्सलच झाला, तर मग काय येणार, 10 डिवायडेड बाय 1 इट इज इक्वल टू 15 एस डॅश डिवायडेड बाय 15 प्लस एस डॅश. ठीक आहे ना. आता एस डॅशची व्हॅल्यू तुम्हाला इथं फाइंड आउट करायची आहे. कळालं? करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो 15 इंटू 10 150 प्लस 10 एस डॅश इट इज इक्वल टू 15 एस डॅश. So 150 it is equal to 15s dash minus 10s dash. So what is remaining? 150 equal to 5 yes dash. Yes, very good. So 150 equal to 5s dash. So what is the answer? 30. 30. 30. Yes, correct. 30. So 30 ohm. So that is the value for S dash. कळालं मित्र किती कसा प्रॉब्लेम आहे तर, है ना. तर त्याने काय सांगितलं की हे जे व्हीटस्टोन ब्रिज आहे आता तो बॅलन्स नाही आहे, 15 व्हॅल्यूला तो बॅलन्स नाही, तर अशी किती व्हॅल्यू तुम्ही ऍड जर केली त्यामध्ये की तो बॅलन्स होणार, तर किती व्हॅल्यू ऍड करावं लागणार, मग ही व्हॅल्यू किती असावं लागणार आहे, 30, तेव्हा तो बॅलन्स होणार. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. येस येस येस, प्लीज राईट डाऊन. Give the next headline, application of Wheatstone bridge. Application of Wheatstone bridge. Application of Wheatstone bridge. एक डायग्राम काढायची आहे तुम्हाला. सो ऍप्लिकेशन ऑफ व्हीटस्टोन ब्रिज असं म्हणतो याला आपण. ऍप्लिकेशन म्हणजे व्हीटस्टोन ब्रिजचे काय युजेस काय आहे. सो वी आर गोइंग टू सी द फर्स्ट ऍप्लिकेशन. व्हीटस्टोन ब्रिजचा फर्स्ट ऍप्लिकेशन आहे, तर याला आपण काय म्हणणार आहे, हा रेजिस्टन्स बॉक्स आहे, याला आपण मीटर ब्रिज असं म्हणतो. मीटर ब्रिज. हा जो एक्सपेरिमेंट करतोय आपण ना, हा जो एक्सपेरिमेंट बघतोय याला काय म्हणतोय आपण, मीटर ब्रिज. रेजिस्टन्स बॉक्स. ओके, ठीक आहे ना. तर व्हाय इट इज कॉल्ड मीटर ब्रिज. आता मीटर ब्रिज का म्हणतो, कारण आपण जो लेंथ, युनिफॉर्म लेंथ यूज होतो ह्या एक्सपेरिमेंट मध्ये, ठीक आहे ना, तर त्या एक्सपेरिमेंट मध्ये जो लेंथ ऑफ वायर असतो ना तो 1 मीटरचा असतो. 1 मीटरचा असतो. 1 मीटर ही जी लेंथ असते ऑलवेज 1 मीटर असते. ठीक आहे ना, 1 मीटर असते, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, मीटर ब्रिज. दॅट इज वाय इट इज नोन ॲज मीटर. 1 मीटर नाही म्हणू शकत, मीटर ब्रिज असं म्हणतो त्याला. सो व्हॉट इज दॅट, इट इज नथिंग बट मीटर ब्रिज. सो एबी जी लेंथ आहे की नाही, तर ती एबी लेंथ कितीची आहे, 1 मीटरची. युनिफॉर्म वायर आहे त्याला, ठीक आहे ना, म्हणून त्याला मीटर ब्रिज असं म्हणतो आपण. क्लिअर? व्हीटस्टोन मीटर ब्रिज. आता व्हीटस्टोन काय आहे, व्हीटस्टोनचा इथं कॉन्सेप्ट थोडा यूज आहे.
तर असा एक 1 मीटरचा एक युनिफॉर्म वायर घेतला आपण आणि एक वुडन ब्लॉक आहे, त्या वुडन ब्लॉकवर तो आपण फिक्स करतो, तो वायर स्ट्रेच करतो त्याला वुडन ब्लॉकवर. आणि एक खाली स्केल ठेवलेली आहे 1 मीटरची, ठीक आहे ना. ती स्केल कशासाठी आहे? लेंथ मोजण्यासाठी आहे. जेव्हा ब्रिज बॅलन्स होणार तेव्हा आपल्याला ही लेंथ कॅल्क्युलेट करावी लागते, ठीक आहे ना. तर त्यासाठी ही लेंथ एक स्केल पट्टी जी आहे स्केल ती परमनंटली फिक्स केलेली असते तिथं, ठीक आहे ना. आणि याला हा EMF जोडलाय आपण, हा वायरला एक्सटर्नली आपण कनेक्ट केलेला आहे. एक बॅटरी कनेक्ट केला अलॉंग विथ की आणि रिओस्टॅट. रिओस्टॅट म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टर्स. तर हे तुम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा आहे. आणि व्हॉट इज दिस? स्ट्रिप्स, मेटॅलिक स्ट्रीप आहे मित्र. ही एल दिसतोय ना तुम्हाला, ही एक मेटलची स्ट्रीप आहे आणि ह्या एल सुद्धा एक मेटलची स्ट्रीप आहे. आणि 2 स्ट्रीप मध्ये एक थर्ड स्ट्रीप आहे, त्याला सी कन्सिडर केलाय आपण, सेंट्रल स्ट्रीप असं म्हणतो त्याला आपण. तो पण स्ट्रीप आहे, मेटॅलिक स्ट्रीप है ना. तर इथं जो पहिला जो गॅप दिसतो तुम्हाला, दॅट इज अ लेफ्ट गॅप. तर ऑलवेज जो रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, that resistance is connected into the left gap. जो रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तो रेजिस्टन्स आपण लेफ्ट गॅप मध्ये ठेवला. सो दॅट इज वाय LG इट इज नथिंग बट लेफ्ट गॅप, ठीक आहे ना. आणि नॉन रेजिस्टन्स तो आपण राईट गॅप मध्ये फिक्स केला. रेजिस्टन्स बॉक्स आहे इथं, असं बॉक्स असतो रेजिस्टन्स. तुम्ही प्रॅक्टिकल एखाद्या वेळेस बघणार तेव्हा कळेल तुम्हाला की असा एक बॉक्स असतो, असा खाली असतो तो ऍक्च्युअली जमिनीवर, आणि त्याला आपण अशी वायर कनेक्ट करतो, असं त्याला सस्पेंड नाही ठेवत, असा खाली असतो आणि त्याला आपण अशी वायर कनेक्ट करतो आणि तिथून आपण रजिस्टर कमी करतो, जास्त घेतो. रेजिस्टन्सचे पण असे एक स्ट्रिप्स असतात, ठीक आहे ना. रेजिस्टन्स आपण काय करतो त्यात फिक्स करतो किंवा मग काढू शकतो आपण. म्हणून तो जो बॉक्स आहे त्या बॉक्सचा रेजिस्टन्स आपण वाढवू पण शकतो आणि कमी पण करू शकतो. असे रेजिस्टन्स हे सिरीज मध्ये जोडलेले असतात. असे समजा 1 ओम, 2 ओम, 3 ओम, 4 ओम, 5 ओम. ठीक आहे. तर हा असा लेफ्ट गॅप मध्ये एक अननोन रेजिस्टन्स ज्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती नाही, असा लेफ्ट गॅप मध्ये ठेवलेला असतो रेजिस्टन्स, आणि तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दॅट इज द एक्सपेरिमेंट. म्हणजे तुम्हाला एक्स फाइंड आउट करायचा आहे. and the value of R which is known to you, it is taken to the right box, राईट गॅप त्याला असं म्हणू शकतो आपण. असा राईट गॅप मध्ये आपण तो एक नोन रेजिस्टन्स ठेवलेला आहे. म्हणजे कसे असतात 1 ओम, 2 ओम, 3 ओम, 5 ओम. आपल्याला जेवढे ओम पाहिजे, समजा आपल्याला 1 2 3 4 5 6 असे आहे, समजा आपल्याला किती पाहिजे त्या पद्धतीने ते ओम आपण तिथं, समजा आपल्याला 20 पाहिजे तर इथं कनेक्टेड 22 आहे, 22 ओम आहे, तर मग आपण एक 2 ओमचा जो रेजिस्टन्स ते काढून घ्यायचा, म्हणजे 20 सिरीज मध्ये असणार. अशी कनेक्टिव्हिटी असते तिथं, ठीक आहे ना. सो आता हा एक स्ट्रीप आहे ना, हे सेंट्रल स्ट्रीपला चा एक एंड हा गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केलेला असतो. आता गॅल्व्हनोमीटर काय करतो मित्र? डिफ्लेक्शन दाखवण्याचं काम करतो. म्हणजे ह्या वायर मध्ये करंट आहे का नाही, आणि करंट आहे का नाही, कुठं तो बॅलन्स होतोय, ते करंट दाखवण्याचं काम गॅल्व्हनोमीटर दाखवत असतो. सो डिफ्लेक्शन विथ द हेल्प ऑफ डिफ्लेक्शन, असा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्ट झाला की तो करंट मेजर करतो. म्हणजे तो
एक एंड जे आहे गॅलॉनोमीटरचं ते सेंट्रल स्ट्रिपला कनेक्ट आहे आणि दुसरं एंड जे आहे गॅलॉनोमीटरचं त्याला जॉकी कनेक्ट आहे. जॉकी म्हणजे काय की त्याला एक असं असं हे बघा, जसं पेनचं टोक असतं ना तसं त्याला एक टोक असतं, धारदार टोक असतं एकदम नाईफ सारखं, ठीक आहे ना. असं त्याला एक हे असतं आणि मग तो काय करतो, विथ द हेल्प ऑफ जॉकी आपण तो वायरवर ते पॉइंट असे टच करत जातो, ठीक आहे ना. दोज पॉइंट्स आर कनेक्टेड टू द वायर्स आणि कनेक्ट केल्यानंतर तो काय करतोय, मग कनेक्ट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, पहिलं व्हॉट इज द फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप काय करतो आपण, ह्याच्यातून काहीतरी रेजिस्टन्स जो आहे रेजिस्टन्स बॉक्स मधून एक रेजिस्टन्स काढून घेतो आणि रेजिस्टन्स काढल्यानंतर मी काय करतोय की त्या जो जॉकी आहे त्या जॉकीला मी काय करतो, टच करत जातोय, असं टच करतोय मी, ठीक आहे ना. आता टच केलं, समजा मी इथून टच करत गेलो, आता आपलं इथं फंक्शन काय मित्र, जोपर्यंत गॅलॉनोमीटर हा नल डिफ्लेक्शन दाखवत नाही, झिरो डिफ्लेक्शन दाखवत नाही, तोपर्यंत आपल्याला तो जॉकी ह्या वायरवर फिरवायचा असतो. हा जो 1 मीटरचा जो वायर आहे त्या वायरवर तो जॉकी आपल्याला, तो जो जॉकी आहे हा तो आपल्याला असा 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 टच करत जायचा आहे, असा असा टच करत जायचा जॉकी आपल्याला, ठीक आहे ना. सो असा टच जॉकी जो आहे, असा जॉकी आपल्याला तो टच करत जायचा आहे मित्र, कुठपर्यंत, जोपर्यंत हा गॅलॉनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवत नाही तोपर्यंत. कळालं. येस सर. हा, एक रेजिस्टन्स बॉक्स मधून रेजिस्टन्स काढून घेतला. दिस इज व्हॉट आय एम टेलिंग यू, दिस इज द वर्किंग आय एम टेलिंग यू. मी कन्स्ट्रक्शन सांगितलंय तुम्हाला, आता मी वर्किंग तुम्हाला सांगतोय की आपल्याला काय करायचं आहे. मग हा याला टच करत जायचा, रेजिस्टन्स बॉक्स मधून रेजिस्टन्स काढला की हा जो जॉकी आहे त्या जॉकीला टच करत जायचं ह्या वायरला विथ द हेल्प ऑफ जॉकी. समजा एक पॉइंट डी भेटला मला, डी पॉइंटला हा गॅलॉनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतो. झिरो म्हणजे झिरो करंट दाखवतो. द झिरो करंट केव्हा असतो, आपण व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये बघितला, जेव्हा ह्या पॉइंटचा आणि ह्या पॉइंटचा पोटेन्शियल सेम असतो तेव्हा हा गॅलॉनोमीटर झिरो पोटेन्शियल दाखवतो. यस, तर झालंय का ना मित्र, हे कशासारखं झालं मग, हे बघा, हा कशासारखा झाला, व्हीटस्टोन ब्रिज सारखा. कसा, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स आणि हा गॅलॉनोमीटर. कळालं, व्हीटस्टोन ब्रिज सारखा झाला याचं कन्स्ट्रक्शन. मग हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, त्याच्या समोर एलएक्स म्हणजे लेंथ. वी नो दॅट रेजिस्टन्स इज डायरेक्टली, लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया. सो ठीक आहे ना, resistance is directly proportional to the length. We have seen this in the 11th standard. म्हणून हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स आणि मध्ये गॅलॉनोमीटर. सो इट लुक्स लाईक अ व्हीटस्टोन्स ब्रिज. ओके, म्हणून तर त्याला व्हीटस्टोन ब्रिज सुद्धा म्हणतो आपण किंवा मीटर ब्रिज असं म्हणतो. ओके, तर इन दिस वे आपण तो जॉकी आहे तो कनेक्ट करत जातो. जोपर्यंत कनेक्ट करतो मित्र, इथं डी पॉइंट भेटला आपल्याला, वेअर द गॅलॉनोमीटर शोज द नल डिफ्लेक्शन, झिरो डिफ्लेक्शन, ठीक आहे ना. आता समजा डी पॉइंट भेटला आपल्याला की जिथं गॅलॉनोमीटरनं झिरो डिफ्लेक्शन दाखवलं, आपल्याला थांबायचं आहे आणि आपल्याला एलएक्स मेजर करायची आहे, लेंथ, दिस लेंथ म्हणजे कोणत्या पॉइंटला गॅलॉनोमीटरनं झिरो डिफ्लेक्शन दाखवलं. समजा ही किती आहे, समजा ही 35 सेंटीमीटर आहे किंवा 65 सेंटीमीटरला लेफ्ट हँड साइड पासून गॅलॉनोमीटरनं झिरो डिफ्लेक्शन दाखवलं, तर हे किती असणार आहे मग, 35. डीबी किती असणार आहे, 35. समजा एलएक्स 65 आणि डीबी किती असणार आहे, 35 सेंटीमीटर. तर ती मेजर करायची, ठीक आहे ना. सो देअरफॉर एक्स अपॉन आर, दिस एक्स अपॉन आर इट इज इक्वल टू काय होतो,
Yes, RAD upon yes, RDB. absolutely correct. RLX upon RLR असं पण म्हणू शकतो आपण. RLR कळालं? Yes, sir. येस येस. तर हे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे मित्रांनो. RLX अपॉन RLR. RLX म्हणजे काय? RAD आणि RLR म्हणजे किती आहे? RDB. 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 ठीक आहे ना? तर हे असे व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. बिकॉज डी पॉइंट असा शोधला आपण की जिथं गॅल्व्हनोमीटरनं झिरो डिफ्लेक्शन दाखवलं, जसं आपण व्हीटस्टोन ब्रिज मध्ये बघितलं होतं की झिरो डिफ्लेक्शन केव्हा दाखवतो? बी पॉइंट आणि डी पॉइंट जेव्हा दोघांचं पोटेन्शियल सेम असतं. इथं पण तसंच झालं. सो एक्स अपॉन आर इट इज इक्वल टू आर एल एक्स अपॉन आर एल आर. तर मित्र सो एक्स, ठीक आहे ना, एक्स अपॉन आर. तर आर म्हणजे काय? मी तुम्हाला 11th मध्ये बघितलं आपण. आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ आणि इनवर्सली प्रपोर्शनल टू द एरिया. सो आर इक्वल टू रो एल अपॉन ए. रो म्हणजे काय? लिनियर Density. रेजिस्टन्स. यस यस, ठीक आहे ना. तर हा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ त्याला आपण ठीक आहे ना, रेजिस्टिव्हिटी असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे ना, रेजिस्टिव्हिटी. सो आर इक्वल टू रो एल अपॉन ए. ठीक आहे ना, हे आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितलं होतं. सो रो एल, एल म्हणजे आता एल एक्स आपल्याला कन्सिडर करावं लागणार. ठीक आहे ना, आणि डिवायडेड बाय एरिया, डिवायडेड बाय एरिया आणि डिवायडेड बाय याचा काय होणार मग? रो एल L आर, एल आर डिवायडेड upon बाय ए. रो गेट कॅन्सल. ठीक आहे ना, रो गेट कॅन्सल. सो ए also get cancel. What is remaining? LX upon LR. Yes, very good. So x upon r it is equal to lx upon lr. So this is nothing but balance condition. This is nothing but balance condition. So x upon r it is equal to lx upon lr. So this is the balancing condition. कळालं? Yes, sir. येस. तर आता कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते सांगतो तुम्हाला मी. हाऊ द कन्स्ट्रक्शन हे बघा, डायग्राम जर काढले तुम्ही, करेक्ट फिगर जर काढले, सो यू विल गेट 1 मार्क. नंतर डिस्क्रिप्शनला 1 मार्क असतो आणि जर 4 मार्क जर विचारला तर हे जे फॉर्म्युले लिहिले त्याला 2 मार्क्स असणार. दॅट इज द फॉर्म्युले म्हणजे काय असतात? वर्किंग असतं. ठीक आहे ना. आता कसं याचं कन्स्ट्रक्शन करायचं ते सांगतो मी. सो Wheatstone bridge, application of Wheatstone bridge. So that is called as 1 meter bridge. Why it is called meter bridge? Because it is going to use 1 meter uniform cross sectional wire. That is why it is known as meter bridge. So therefore meter bridge consists of 1 meter long uniform cross sectional wire fixed on the wood, along with 1 meter scale. ठीक है ना, connected with externally battery. This is called plug key and this is the rheostat. प्लग की म्हणजे काय असतो? हे की असतो. याला कनेक्ट केला तर करंट फ्लो होतो आणि ओपन ठेवला तर करंट फ्लो होत नाही. तो आहे कनेक्ट करणं किंवा क्लोज करणं, हे कीचं काम असतं. ओके, कन्स्ट्रक्शन सांगितलं मी तुम्हाला. सो मीटर ब्रिज uses 3 strips, metallic strips. So 2 L shape and 1 center strip. So the 2 L shape strips are connected as shown in the figure, and in between the 2 L shape 1 central strip is connected, is placed. So there produce a left gap. In the left gap always unknown resistance is taken. म्हणजे ज्याची आपल्याला व्हॅल्यू माहिती नाही अशा गॅप मध्ये, लेफ्ट गॅप मध्ये अननोन रेजिस्टन्स कनेक्ट केलेला असतो. अँड टू द राईट गॅप नोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इट इज टेकन. म्हणजे एक्सपेरिमेंट झाला ना,
आपण काय करणार मग एक्स फाइंड आउट करायचा आपल्याला. आपण ही लेंथ मोजणार, ही लेंथ मोजणार आणि हा आर किती आहे ते माहिती आहे आपल्याला. सो इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द एक्स व्हॅल्यू. कळालं? यस. Yes, sir. In the left gap, unknown resistance always it is connected. In the right gap, known resistance it is connected. Now, so this is the central strip. So one end of the central strip galvanometer is connected, and to the another end of the galvanometer jockey it is connected. Jockey, jockey. Key आहे ना, jockey it is connected. So that is the construction. Now what is the working? What is the working? Now take out some resistance, select some resistance from the resistance box, and the jockey is brought to in contact with the AB at various point. Jockey is contacted to each point along the wire AB. So when the until the galvanometer will show the zero deflection. So D is the point where the galvanometer is showing zero deflection. So therefore measure the length Lx. आता Lx मेजर करायचे त्यासाठी तर आपण मीटर स्केल ठेवलेली आहे. आपण बघूनच सांगू शकतो की यस, सपोज दिस इज द 65 centimeter and remaining will be 100 minus 65, it is a 30 centimeter. Measure the length Lx, measure the length Lr, and measure the value for resistance, and therefore in this way, so according to the Wheatstone bridge, x upon r it is equal to rlx upon rlr, and with the help of this formula I have written this x upon r, lx, a row get cancel, a row get cancel. So what is the remaining? X upon r, lx upon lr. So this is the condition for meter bridge. This is the working for meter bridge. Clear? सांगू शकते मला पल्लवी? कन्स्ट्रक्शन सांगायचं आहे आणि वर्किंग सुद्धा, आणि बिलकुल घाबरू नको, जे तुला वाटेल ते सांगायचं आहे. ठीक आहे? प्लीज रिपीट इट वन्स अगेन. टेक्स्टबुक मध्ये बिलकुल बघायचं नाही. Consider ओके. no sir. Resistance box consider करायचा. इंग्लिश मध्ये कन्स्ट्रक्शन सांग मला. रॉंग झाले तरी काही हरकत नाही, कोणी नाही इथं असायला आपल्याला. No. Consider a resistance box. ओके. या हे जसं आहे तसं सांगायचं. कन्सिडर 1 मीटर लॉंग युनिफॉर्म वायर of 1 meter. Okay, next, that wire is connected to the battery rheostat. नंतर स्ट्रिप्स बद्दल बोलायचे, किती स्ट्रिप्स आहे, कशा आहे. So in the experiment 3 metallic strips are used. Strips length L shape, two metal strip, and one is central strip. In the left gap unknown resistance it is taken, in the right gap known resistance it is taken. Resistance is taken. Yes. Then one end of the galvanometer it is connected to the one metal strip, another end of the galvanometer it is connected to the jockey. So this is the construction. Now what is the working? Select some resistance from the resistance box and touch the jockey on the wire AB till the galvanometer will show that zero deflection. When the galvanometer shows zero deflection, measure the length Lx, measure the length Lr, and measure the resistance. Now with the help of Wheatstone's bridge, x upon r it is equal to r Lx upon r Lr, समोरचा resistance.
and we know R is directly proportional to L, inversely proportional to area. Use that formula. Yes, A and A get cancelled, rho get cancelled. What is remaining? X upon R, it is equal to Lx upon Lr. So this is the construction working for meter bridge. Very 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 IMP. कळालं? Yes, sir. Yes, yes. Please write down. टेक्स्टबुक आहे का तुमच्याकडं? Yes, sir. यस. Yes, तर sir. काय करायचं आहे आता तुम्हाला, ते थोडं होमवर्क आहे. तुम्ही कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग व्यवस्थित लिहून आणायचं आहे. ठीक आहे ना? तुमच्या नोटबुक मध्ये कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग तुम्हाला लिहून आणायचं आहे. तुमच्याकडे नसेल तर मी ज्याच्याकडे नाही मी ग्रुपवर टाकतो, तुम्ही ते लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग मुद्दा म्हणून मी दररोज एक ब्रिज घेतोय मित्र, कारण हा चॅप्टर खूप छोटा आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये हा चॅप्टर होऊन जाणार. ठीक आहे ना? ठीक आहे, छोटा आहे बट दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर या 2-3 क्वेश्चन जे आहे त्या क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन 100% तुमच्या एक्झाम मध्ये येत असतो. ठीक आहे ना?